कोल्हापूर जिल्ह्यातील गेली वर्ष ते दीड वर्ष कायदा सुव्यवस्था अक्षरशः बिघडलेली आहे। कुणाचा पायपोस कुणाला नाही आहे, गुंडागर्दी वाढलेली आहे, गोळीबार वाढलेले आहेत आणि गोळीबार करताना सर्व वेपनचे परवाने जे आहेत ते जमा असताना हे गोळीबार होतात कसे, वेपन्स येतात कुठनं याचा शोध घेणार की नाही कोण घेणार। अंमली पदार्थ सुळसुळ सुरू आहे, बेकायदेशीर व्यवसाय, मटका, क्रिकेट बेटिंग जोरदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। ह्याच्यावर बंधन येणार आहेत की नाही येणार आहेत। आणि एकीकडे निवडणूक आयोग म्हणतंय की मोठ्या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, कोट्यावधी रुपये खर्च करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही लोकशाही महोत्सव उत्सव साजरा करणार म्हणतायत। आणि लोकांना ह्या भयानक परिस्थितीमध्ये मतदान टक्केवारी वाढेल का हा प्रश्न खरं तर महासंचालक पोलीस महासंचालक शुक्ला मॅडम, फुलारी साहेब आणि पंडित साहेब आमचे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। एकंदरीतच पोलीस खात्यात तुमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा अस्वस्थ आहे। लोकल क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांचे कर्मचारी करतायत काय हे त्यांना दिसत नाही आहे। खून खराबा होत आहे, गोळीबार होत आहे, चाकू हल्ले होत आहेत, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्था बोजवारा वाढलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचे विशेषतः LCBचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी काय करतायत, जबाबदार अधिकारी काय करतायत हे शुक्ला मॅडम, फुलारी साहेब आणि पंडित साहेब बघा, नाही तर तुमच्या पोलीस खात्यातच उद्रेक होईल आणि कोल्हापुरातील पोलीस प्रशासनाची बदनामी होऊ नये याची काळजी घ्या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे।